मला नवीन नोकरी मिळाली होती आणि मी एका चांगल्या कंपनीत काम करत होतो. तिथे माझी प्राचीशी भेट झाली. ती खूप सुंदर मुलगी होती आणि मी पण खूप देखणा मुलगा होतो. सुरुवातीला आमची अनौपचारिक संभाषणे सुरू झाली, पण नंतर हळूहळू आमचे संभाषण लांबू लागले. मी मध्यमवर्गीय कुटुंबातला, पण प्राची खूप श्रीमंत कुटुंबातली. प्राचीचा दर्जा माझ्यापेक्षा वरचा होता. मी फक्त नोकरी करत होतो आणि मी घरात सर्वात मोठा होतो. आम्ही 3 भाऊ होतो. मधला विद्यापीठात शिकत होता, लहान 10वीत होता. मला नोकरी मिळताच माझ्या वडिलांनी स्वतःला मोकळे करून नोकरी सोडली. ते म्हणाले की मी खूप मेहनत केली आहे. आता राहुल कमावणार आणि मी बसून खाणार. मी पप्पांना आधी खूप समजावले की पप्पा, मला नुकतीच नोकरी मिळाली आहे, थोडा वेळ हवा आहे आणि तुमचे काम सुरू ठेवा. पण वडिलांनी माझे ऐकले नाही. म्हणाले, अरे मूर्खा, तुला मोठे करण्यासाठी, तुला शिक्षण देण्यासाठी आणि तुझ्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मी बरीच वर्ष मेहनत केली आहे. बसून खाणे हा माझा अधिकार नाही का? आईनेही सुरुवात केली. ती म्हणाली, तुम्हा लोकांना तुमच्या म्हाताऱ्या बापाची कीव येत नाही? ही शेतकऱ्यांची मुलं आहेत. आता त्यांनाही आयुष्य शांततेत जगू द्या. बरं, मी उत्तर दिलं नाही. घरचा सर्व खर्च आता मला भागवायचा होता. शिवाय माझ्या दोन्ही भावांच्या शिक्षणासाठी पैसेही खर्च केले. तुम्ही काही करू नका, चेहरा वर करून या. निघताना ते माझे दार वाजवू लागले. आम्ही तिघे भाऊ रात्री एकाच खोलीत झोपायचो. मला रात्री प्राचीशी बोलायचे असल्याने मी भावांना पैशाचे आमिष टाकून लॉन्चवर जाऊन झोपायला सांगायचो आणि सकाळी मी त्याला 500 रुपयाची नोट देई. समीर, जो माझ्यापेक्षा लहान होता आणि शिकत होता युनिव्हर्सिटीमध्ये, त्याला समजले होते की माझे नक्कीच कुठल्या तरी मुलीशी अफेअर आहे. पण धाकटा भाऊ हा हार्दिक जरा जास्तच निरागस होता. त्यामुळे 100 रुपयांच्या नोटेवर त्याची राळ टपकू लागली. म्हणे ठीक आहे, आणि मग मी माझी उशी उचलून बाहेर जायचो. पण समीर माझ्या मागे यायचा. तो म्हणायचा, आधी सांग भाऊ, काय हरकत आहे? मी म्हणालो, मला काळजी नाही, मला फक्त झोपायचे आहे. तुम्ही लोक खूप आवाज करता, मोबाईलवर व्हिडिओ बघता आणि मला आवाजामुळे झोप येत नाही. तो माझ्याकडे अर्थपूर्ण नजरेने बघून हसायला लागला. तो म्हणाला, भाऊ, समीरला उडत्या पक्ष्यांची पिसे मोजता येतात, माहीत आहे. मग माझ्यासमोर काय लपवत आहेस? चल मला सांग, ती सुंदर, स्मार्ट, सडपातळ आणि गोरी चिट्टी कशी दिसते आणि तू रात्री फोनवर काय बोलतो? बरं मला सांग, संवाद कुठून सुरू झाला आणि प्रकरण कसे मिटले? एका दमात त्याने मला खूप प्रश्न विचारले. मी म्हणालो की सेटिंग झाली होती. माझे ऐकून तो हसायला लागला आणि म्हणाला, जर तू मुलीला फसवले तर तिला कसे फसवले? म्हणजे तू खूप थोर आहेस. आई तुला गाय म्हणत नाही ना? मी माझा चष्मा सरळ केला आणि माझी नजर टाळत प्राचीबद्दल सगळं सांगितलं. बरं, आता समीर माझ्या प्रेमाचा राजा झाला होता. मी त्याला पैशाचे आमिष टाकून लॉन्चमध्ये झोपवायचो आणि रात्री उशिरापर्यंत प्राचीशी बोलत राहायचो. माझ्या नवीन प्रेमामुळे माझ्या पालकांसोबतच्या माझ्या नात्यात शांतता नव्हती. घड्याळाचे हात का वेगाने फिरतात ते कळत नाही. प्राचीच्या बाबतीतही असेच होते. आजकाल आम्ही स्वप्नाच्या टप्प्यातून जात होतो. आमच्या भविष्याविषयी बोलत असताना लग्नानंतर कुठे फिरायला जायचो हे सुद्धा आम्ही बोलत असू. नैनिताल, सिंगापूर आणि काश्मीरच्या सुंदर भागांमध्ये आमचा हनीमून साजरा करू, असा विचार आम्ही आमच्या हनीमून ट्रिपबद्दल केला होता. मी माझ्या पगारातून काही पैसे वाचू लागलो. मला जर काही काळजी होती तर ती म्हणजे माझी गर्लफ्रेंड माझ्यापेक्षा दर्जेदार आहे. हे प्राचीला सांगितल्यावर मला भीती वाटली की तुझे आई वडील माझ्या नात्यावर आक्षेप घेतील की काय. ती म्हणू लागली, नाही नाही, तुझा पगार चांगला आहे, तुझे स्वतःचे घरही आहे, ते का आक्षेप घेणार? मी म्हणालो, पण माझ्याकडे गाडी नाही, ती माझ्या वडिलांची आहे. कधी ते चालवतात, कधी मी चालवतो. काही हरकत नाही, मी सांभाळून घेईन. मी हसायला लागलो. मी म्हणालो, नाही, जोपर्यंत आपण लग्नाबद्दल बोलतोय तोपर्यंत मला एक कार देखील मिळेल. मी पैसे वाचवत आहे जेणेकरून मी नवीन किंवा किमान एक जुनी कार देखील खरेदी करू शकेन. माझे बोलणे ऐकून प्राची हसायला लागली. आपण मिळून खूप काही करू शकतो राहुल, असे ती म्हणू लागली. मी अजूनही प्राचीशी बोलत असताना मला कोणाच्या तरी उलट्या झाल्याचा आवाज येऊ लागला. मी घाबरलो आणि फोन बंद केला. रात्रीचे 3 वाजले होते. शांतता होती. कदाचित आईची तब्येत बिघडली असावी. मी लगेच उठून माझ्या खोलीतून बाहेर आलो. लॉन्चमध्ये बांधलेल्या वॉशरूममध्ये आईला उलट्या होत होत्या आणि वडील तिचे खांदे दाबत होते. आईचा आवाज ऐकून माझे दोन्ही भाऊही उठून बसले आणि अनियंत्रितपणे जांभई देत होते. मी पण वॉशरूमजवळ येऊन उभा राहिलो. बाबांना विचारू लागलो, आईला काय झालं? ते म्हणाले, तुझ्या आईने काहीतरी खाल्ले आहे, तिला अपचन झाले आहे, ते माहीत नाही. 1000 वेळा नकार दिला. आहाराकडे लक्ष द्या. हे देखील वय आहे का? तुला जे पाहिजे ते खा आणि तुला भूक लागली आहे. पप्पासुद्धा अस्वस्थ वाटत होते. आई उलट्या होऊन सोप्यावर कोसळली होती. मी म्हणालो, पप्पा, मला वाटते आईचा BP वाढला असेल.
त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा. पप्पाने विचारले, रात्री डॉक्टर कुठे मिळेल? मी सकाळी घेईन. मग माझी आई मला म्हणाली, राहुल बेटा एक काम कर आणि माझ्यासाठी लिंबू पाणी बनव. माझ्या मनाला खूप वाईट वाटत आहे. मी ताबडतोब तिला लिंबू पाणी दिले, पण वडील अजूनही आईला शिव्या देत होते. ते म्हणाले, आता पुन्हा काही खाऊ नकोस आणि काही वेळाने माझी ड्युटी वॉशरूममध्ये होईल. तू अशीच का झोपत नाहीस? आईने त्यांना गप्प राहण्याचा इशारा केला. ते म्हणाले, राहुलचे वडील 2 मिनिटे थांबा, मला लिंबू पाण्याने बरे वाटत आहे. मी बरी होईन. आणि मग बाकीचे असे झाले. तब्येत बरी झाली आणि मग ते त्यांच्या खोलीत जाऊन झोपले. पण पहाटे पुन्हा आईची तब्येत बिघडली. त्यावेळी मी ऑफिसला जाण्याच्या तयारीत होतो. समीर विद्यापीठाला निघाला होता. धाकटा भाऊ त्याच्या शाळेची तयारी करत होता. आम्हाला एक बहीण नव्हती, त्यामुळे आम्हा तिघांनाही घरातील कामे करायची सवय होती आणि लहानपणापासूनच आमच्या आईने आम्हाला शिकवले होते. आम्हाला भाकरी कशी भाजायची, झाडू कसा मारायचा हे माहीत होते. आम्ही ते केले नाही तर माझी आई कधीकधी आजारी असताना माझ्या वडिलांकडून ते करून घेत असे. सांगायची गरज नाही, पण माझ्या वडिलांवर माझ्या आईचा खूप प्रभाव होता. मी पण माझ्या ऑफिसला निघालो. संध्याकाळी परत आलो तर आई लॉन्चमध्ये डोकं धरून बसली होती आणि पप्पा तिच्या जवळपासून काही विचारत होते. जेव्हा मी घरात येऊ लागलो तेव्हा आई आणि पप्पा माझ्याकडे पाहू लागले. मी म्हणालो, आई आता तुझी तब्येत कशी आहे? माझा मुद्दा मला उत्तर द्यायचं आहे. आई तिच्या साडीचा पल्लू दाबत उठली आणि तिच्या खोलीत गेली. मला समजत नव्हते की आईला काय झाले. मी फक्त तुझ्या तब्येतीबद्दल विचारलं होतं. बरं. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि बसलो. काही वेळातच समीर आणि धाकटा भाऊ हार्दिकही आले. आम्ही तिघेही सोफ्यावर बसलो होतो. पप्पा म्हणाले, तुझ्या आईची तब्येत ठीक नाही आहे म्हणून बघ, मी ऑमलेट बनवतो आणि रोटी करतो. हार्दिक बोलू लागला, पप्पा मी ऑमलेट खाणार नाही, मला पैसे द्या, मी बाहेरून डाळ मखनी आणतो. पप्पांनी त्याला 500 रुपयाची नोट दिली आणि म्हणाले, एक काम कर, दाल मखनी आणि संपूर्ण घरासाठी भाकऱ्या घेऊन ये. तुझ्या आईचीही तब्येत बरी नाही, तिलाही काहीतरी खायला आवडेल. की मला माझ्या बाबांचा राग यायला लागला. मी म्हणालो, पप्पा आईचं पचन बिघडलंय, तिला काहीच पचत नाहीये, तिला खिचडी लागते. एक हलकासा डोस द्यावा आणि आपण बाहेरचे खाद्यपदार्थ ऑर्डर करून ते सर्व करण्याबद्दल बोलत आहात. तुमचे डोके ठीक आहे का? मला वाटतं या वयात तुमचे मस्तक फिरले आहे. माझं बोलणं ऐकून पप्पांनी दूर पाहिलं. मग ते हार्दिकला म्हणाले, जा सांगितल्याप्रमाणे जेवण घेऊन ये. मग ते म्हणाले, ऐक, आईसाठी त्यात थोडा चटपटीत तिखट मसाला टाक. शक्य असल्यास हिरवी चटणी आणि हिरव्या कांद्याचे लोणचेही आण. चिंचेची चटणी सोबत आण. हे सर्व ऐकून मी थक्क झालो. मी समीरला म्हणालो, अरे भाऊ, कांदा आणि टोमॅटो काप, मी जाऊन ऑमलेट बनवतो. काय रे, सर्वप्रथम तुम्ही थकून घरी या आणि वर अन्न शिजवा. माझ्या कपाळावरचे केस वाढू लागले होते. समीरही बोलू लागला, पण भाऊ तुला स्वयंपाक का करायचा आहे? हार्दिक गेला असल्याने आम्हीही तेच खाणार आहोत. मग समीर पप्पांना म्हणाला की भाऊ बरोबर आहे, आता आपण थोडे मोठे झालो आहोत. आम्ही स्वयंपाकघरात व्यस्त राहिलो आणि माझा भाऊ कसाही कमावू लागला. त्याच्या लग्नाचा थोडा विचार करा. समीरच्या बोलण्याने माझे कान टवकारले होते. माझे हृदय फुटू लागले. बरं, कोणीतरी माझ्या लग्नाचा विचार केला, पण माझ्या वडिलांना खूप राग आला. ते म्हणाले, अरे त्याच्या नोकरीला 8 दिवस झाले आहेत आणि मी त्याचे लग्न करून द्यायला हवे. तुला त्याच्या लग्नाचा अर्थ माहीत आहे का? मुलांची ओढ सुरू असताना पत्नीची जबाबदारी अजून पूर्ण झाली नाही. आता हे थांबवा. 3 वर्षे लग्नाचा उल्लेखही करू नका. हे ऐकून माझे मन भरून आले. ज्या प्रकारे मी आणि प्राची आमच्या प्रेमाला वाव देत होतो, आमचं जमत नव्हतं. 6 महिन्यात माझे लग्न होईल असे माझ्या वडिलांचे म्हणणे ऐकून माझा मूड खराब झाला. रात्रीचे जेवण करून मी झोपण्याच्या उद्देशाने माझ्या खोलीत गेलो. त्याचवेळी समीरही खोलीत बसला होता. हार्दिक त्याच्या मोबाईलवर गेम खेळत होता आणि त्याला 100 रुपयाची नोट देऊन आमिष दाखवून दोघांनाही खोलीतून बाहेर काढण्याचा आणि प्राचीशी माझ्या मनातील गोष्टी सांगण्याचा माझा हेतू होता. दिवसभराच्या माझ्या थकव्यावरचा इलाज म्हणजे प्राचीशी बोलणे. दुसऱ्यांच्या जगात राहिल्यासारखं वाटतं. मला खूप फ्रेश वाटायचे, पण त्याआधी मी दोघांनाही खोलीतून बाहेर काढले. पप्पा माझ्या खोलीत आले आणि बेडवर बसले. मला आश्चर्य वाटले की पप्पा आमच्या खोलीत का आले आहेत, कारण वडील काही कामाशिवाय आमच्या खोलीत कधीच येत नसत. मी लॅपटॉपवर बिझी होतो आणि समीरही त्याच्या असाइनमेंटची तयारी करत होता. जेव्हा पप्पा म्हणाले की मला तुम्हा तिघांना काहीतरी सांगायचे आहे, मी म्हणालो, पप्पा मला सांगा. माझी बोटं लॅपटॉपवर फिरत होती. ते म्हणाले, आधी तुझा लॅपटॉप बंद कर. मी म्हणालो, पप्पा सकाळी मीटिंग आहे, मला पूर्ण रिपोर्ट तयार करायचा आहे. तुम्ही सांगा, आम्ही ऐकू शकतो. समीरनेही तेच उत्तर दिले, होय. हार्दिकने आपला मोबाईल बाजूला ठेवला आणि पूर्णपणे वडिलांवर लक्ष केंद्रित केले. तुमच्या आईची तब्येत ठीक नाही असे पप्पा बोलू लागले. मी म्हणालो, हो, तिला बरं नव्हतं. आणि वर तुम्ही आईला बाहेरचं जेवण, हिरव्या मिरचीचं लोणचं आणि मला माहीत नाही चिंचेच्या लिंबाची चटणी दिली. तुम्ही मला सांगाल का, आईला पुन्हा उलट्या होत आहेत का? मी माझ्या वडिलांना विचारले होते आणि ते म्हणाले, नाही, तिला उलट्या होत नाही. तर ऐका. मी म्हणालो, हो पप्पा,
पप्पा म्हणाले, मी तिला सकाळी डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो. मी म्हणालो, हो ठीक आहे. डॉक्टर काय म्हणाले? तिच्या काही चाचण्या झाल्या आहेत असे सांगू लागले. एवढे बोलून वडील पुन्हा गप्प झाले. मी 2 मिनिटे पप्पांच्या पुढच्या गोष्टीची वाट पाहत राहिलो, पण ते काहीच बोलले नाहीत. म्हणून मी लॅपटॉपवरून नजर काढून पप्पांकडे पाहिलं. मी म्हणालो, पप्पा रिपोर्टमध्ये सर्व काही ठीक आहे. पप्पा म्हणाले, नाही बेटा, सर्व काही ठीक नाही, मोठा गोंधळ झाला आहे. लॅपटॉपवर फिरणारी बोटं काही क्षणांसाठी थांबल्याचं बघायला मिळत होतं. मी बाबांकडे पाहिलं. मी विचारले, आईला काय झाले? सगळे ठीक आहे ना? पण पप्पा गप्प बसले होते. आता तर माझे हृदयही धडधडू लागले होते. आईला काही धोकादायक आजार आहे का? मी लॅपटॉप सोडला आणि बाबांच्या जवळ येऊन बसलो. मी म्हणालो, काय झाले बाबा? आईला समीरनेही त्यांची असाइनमेंट सोडली. तो आला आणि पप्पांच्या पायाजवळ बसला, कारण तो तिथे कार्पेटवर आपले काम करत बसला होता. तो म्हणाला, पप्पा आईची शुगर वाढली आहे का? समीरने काळजीने विचारले. पप्पांनी नाही म्हणून मान हलवली. मी म्हणालो, मग हार्ट प्रॉब्लेम आहे का? पप्पांनी परत मान हलवली. नाही. हार्दिकने सांगायला सुरुवात केली की चरबीत व्रण झाला असावा. मिरची असलेल्या गोष्टींचे सेवन केल्याने असे व्रण होतात. आईच्या आजारपणाचे परिणामही हार्दिकने शोधून काढले होते. पप्पा म्हणू लागले, मूर्खा, नाही, असा कोणताही आजार नाही, ती ठीक आहे. मी म्हणालो, पप्पा आई बरी आहे, मग आमचा जीव का काढताय? पप्पा म्हणू लागले, खरं तर तुझी आई गरोदर आहे. मी समोर ठेवलेल्या टेबलवरून पाण्याचा ग्लास उचलला आणि प्यायला लागलो. तोंडात अजून पाणी होते. पप्पांनी मला ही बातमी सांगितल्यावर माझ्या तोंडातून पावसासारखा पाण्याचा फवारा निघाला आणि समीरच्या समोर जमिनीवर बसलेला समीरच्या असाइनमेंटवर पडला. तोही वडिलांचे बोलणे ऐकून तोंड उघडून ऐकत होता. समीर माझ्याकडे रागाने पाहत होता. त्याने विचारले, तू काय केलेस? पण मी समीरच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. पप्पांकडे लक्षपूर्वक पाहू लागलो. हातातील पाण्याचा ग्लासही टेबलावर ठेवला. मी म्हणालो, पप्पा काय म्हणालात? काय झाले आईला? पप्पा आईला म्हणू लागले, तुला ऐकू येत नाही का? तुझी आई गरोदर आहे. माझा वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली राहिला असे ऐकायला मिळाले. हार्दिक आश्चर्याने वडिलांकडे पाहत होता. समीरही आपली असाइनमेंट सोडून उभा राहिला. तो म्हणाला की ही एकच गोष्ट राहिली होती. असे बोलून तो रागाने खोलीतून निघून गेला. हो. हार्दिकने आश्चर्याने डोळे उघडले. तो अजून पप्पाकडे पाहत होता. मलाही समजत नव्हते की अशा प्रसंगी बाबांना काय बोलावे. माझा मेंदू काम करत नव्हता. मी माझे डोके दोन्ही हातांनी धरले. हे असे करण्याचे वय होते का? मी 25 वर्षाचा होतो. 25 वर्षानंतर मी माझ्या बहिणीला आणि भावाला माझ्या मांडीवर घेऊन सर्वांसमोर ओळख करून देऊ का? लोक माझी चेष्टा करू लागतील. त्यामुळे काही वेळ मी माझे बोलणे ऐकत बसलो. पप्पाही गप्प बसले. मग मी संवाद सुरू केला. मी म्हणालो, पप्पा काय विचार करत होतात? या वयात बघा, तुमच्या डोक्यावरचे अर्ध्याहून जास्त केस पांढरे झाले आहेत. हे मूल पैदा करायची वेळ आहे का? माझे म्हणणे ऐकून ते खजील झाले. ते म्हणाले, बेटा हे सर्व कसे घडले ते मला माहीत नाही. मी म्हणालो, यावर बोलू नका. हे सगळं घडायला तुम्ही काहीतरी केलं असेल. अचानक माझ्या तोंडून ही गोष्ट बाहेर पडली की पप्पांनी माझ्या तोंडावर थप्पड मारली होती. ते म्हणाले, तुला लाज वाटत नाही का? असे वडिलांशी बोलताना मलाही राग आला. मी म्हणालो, हे काम करताना लाज वाटली नाही का? स्वतःशी विचार करा की आज माझे लग्न झाले तर पुढच्या वर्षी तुम्ही आजोबा व्हाल. हे तुमचे वडील होण्याचे वय आहे का? तुम्ही काही विचार केला नाही का? ही बातमी ऐकणे आणि सहन करणे माझ्यासाठी सोपे नव्हते. फारच विचित्र गोष्ट वाटत होती. हार्दिक अजूनही गप्प बसला होता. पप्पा म्हणू लागले, मी खरं सांगतोय, मलाही कळलं नाही की हे सगळं कसं झालं आणि या वयात हे सगळं होऊ शकतं याची मला अपेक्षाही नव्हती. पण आता आपण काय करू शकतो? मी म्हणालो, याचा अर्थ काय? आम्ही काय करू? जा आणि हे प्रकरण संपवा. जग तुमच्यावर थुंकेल आणि आम्ही देखील संपूर्ण लोकलमध्ये चेष्टा बनू. बाबांनी माझ्याकडे एक नजर टाकली. ते म्हणाले, संपवण्यात काय अर्थ आहे? मी माझ्या वडिलांच्या बुद्धिमत्तेने आश्चर्यचकित झालो. आधी त्याने असे काहीतरी केले जे करायला नको होते आणि आता असे प्रकरण कसे दडवावे हे त्यांना कळत नव्हते. माझ्या आईबद्दल या सगळ्या गोष्टी बोलताना मला खूप विचित्र वाटत होतं. पण माझ्या वडिलांना समजत नसल्यामुळे मला थोडं निर्लज्ज व्हावं लागलं. मी पप्पांना सांगितले की आईचे अबॉर्शन करा. माझ्या वडिलांनी हे ऐकले होते आणि त्या क्षणी त्यांनी माझ्या तोंडावर जोरदार चापाट मारली. ते म्हणाले, यात काही पाप नाही, ही देवाची इच्छा आहे. आम्ही निष्पाप बालकाची हत्या का करू? हे किती मोठे पाप आहे माहीत आहे का? मी म्हणालो, पप्पा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. हा विनोद नाही, हा आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. जर तुम्ही काम पूर्ण केले नाही तर आम्हा तिघांचेही आयुष्य एक भयानक स्वप्न बनून जाईल. आम्ही काय उत्तर देणार? लोक तुमच्यावर तसेच आमच्यावरही हसतील. या वयात मला माझी खिल्ली उडवायची नाही. म्हणूनच मी तुम्हाला हे प्रकरण लवकरात लवकर बंद करण्याची विनंती करत आहे. मी खूप राबगावलो होतो आणि गंभीरपणे बोलत होतो. बाबांना प्रकरणाचा नाजूकपणा जाणवला नाही. आम्ही चेष्टा बनलो असतो. लोक असे प्रश्न विचारतात आणि असे विनोद करतात, पण माझ्या वडिलांचेही तेच नव्हते.
ते म्हणाले, मी कोणतेही पाप करणार नाही. मी कोणत्याही निष्पाप बाळाचा जीव घेणार नाही. मी आणखी कोणत्या स्त्रीबरोबर पाप केले आहे? तुझी आई माझी पत्नी आहे. आता असे झाले तर मी माझ्या मुलाचा गर्भपात करणार नाही. मी म्हणालो, मग असे करा की आईला 9 महिने दुसऱ्या कोणाकडे तरी घेऊन जा आणि मूल निपुत्रिक जोडप्याला द्या. तुम्हालाही पाप करावे लागणार नाही आणि तुमचे मुलंही मोठे होईल आणि आमची इज्जतही राखली जाईल. पण बाबा, मी हे काम या घरात होऊ देणार नाही, असे मी खूप रागाने म्हणालो आणि रूममधून बाहेर पडलो. बाहेर समीर लॉन्चमध्ये दोन्ही हातांनी डोके धरून बसला होता. याचा तो विचार करत होता. मी जाऊन त्याच्या शेजारी बसलो. मी म्हणालो, समीर, आईबाबांनी काय काम केले आहे ते बघितले का? आमच्या पालकांनी आमची इज्जत नष्ट केली आहे. तो म्हणाला, भाऊ, हे खूप चुकीचं काम आहे. वडिलांनी असे करायला नको होते. आम्ही तरुण आहोत. तुझे वय 25 आहे आणि माझे 23 आहे आणि आमचा हार्दिक देखील पुढील महिन्यात 17 वर्षाचा होईल. जनतेला कोणता चेहरा दाखवणार? पण हाच विचार आम्ही करत होतो. आमचे पालक नाही. ही कदाचित आमच्या समस्यांची सुरुवात होती. त्यानंतर आमच्यासोबत जे झाले ते आमच्या समाजाने आमच्याशी केलेले असह्य वर्तन होते. रात्रभर मला किंवा समीरला चांगली झोप लागली नाही. होय, हार्दिक खोलीतून बाहेर आला नाही. प्राचीचे मेसेज वारंवार येत होते. मिस कॉल्सही येत होते. मी तसं करायला हताश झालो होतो. पण मी प्राचीशी बोलू शकत नव्हतो, म्हणून मानसिकदृष्ट्या खूप गुरफटलो होतो. सकाळपर्यंत आम्ही वडिलांशी संवाद संपवण्याचा निर्णय घेतला होता. आता आईशी बोलणार नाही आणि कदाचित तिला तिची चूक कळेल आणि हे प्रकरण संपवण्याचा विचार करेल. पण अजून 3 दिवस गेले होते. आई शांत होती, पण वडील तिची खूप काळजी घेत होते. तिला खोलीत जेवण द्यायलाही जात असत. स्वयंपाकघर देखील पूर्णपणे एकसारखे होते. ते आमच्यासाठीही जेवण बनवत असे. पण आम्ही बोलणे बंद केले होते आणि असेच 8 दिवस निघून गेल्यावर पुन्हा पप्पांशी बोलण्याचा विचार केला. मी म्हणालो, पप्पा, मी तुमची जबाबदारी सांभाळेन. आई, हार्दिक आणि समीर यांचा खर्च मी उचलेन. पण तुमच्या नवजात मुलावर एकही पैसा खर्च करणार नाही. जा आणि त्यासाठी कमवा. आपल्या मुलासाठी कठोर परिश्रम करा आणि त्याला वाढवा. मी असे म्हणताच माझे वडील माझ्याकडे रागाने पाहू लागले. म्हणाले, ठीक आहे, जर मी तुम्हा तिघांनाही मोठे करू शकतो तर मला हेही नक्कीच करता येईल. मी पुन्हा काम करेन. माझे मूल तुझ्यावर ओझे होणार नाही. मला वाटले की ते माझ्याकडून ऐकून वडील नक्कीच आईला अबॉर्शन करून घेण्याचा विचार करतील. पण वडील त्यांच्या निर्णयापासून मागे हटायला तयार नव्हते. पप्पांना पुन्हा नोकरी लागली. आई आमच्यापासून तोंड लपवायची. आम्ही तिघे भाऊ घरातील वातावरणामुळे खूप अस्वस्थ झालो होतो. हार्दिकला सर्वाधिक फटका बसला होता. तो गप्प बसू लागला. अभ्यासातही लक्ष दिले नाही. त्याला सिगारेट ओढताना पाहून माझे भान हरपले. तो आमच्या खोलीला लागून असलेल्या बाल्कनीत उभा राहून सिगारेट ओढत होता. अचानक मी तिथे पोचलो आणि त्याला सिगारेट ओढताना पाहिले. मी त्याला शिव्या देऊ लागलो, पण त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. तो म्हणाला, भाऊ, मला काही सांगू नकोस. मी सध्या खूप तणावात आहे. मी म्हणालो, तुझ्या टेन्शन मागे सिगारेट आहे? तो म्हणाला की तो सिगारेटही ओढतो. मी ड्रग्ज देखील घेईन, कारण मला या सर्व गोष्टींची भीती वाटते की या दिवसांना आपल्याला सामोरे जावे लागेल. मी हार्दिकच्या तोंडातून सिगारेट काढून फेकून दिली. मी म्हणालो, काळजी करू नकोस. मी वडिलांशी बोलेन. मी आईशीही बोलेन. तुला काहीही सामोरे जावे लागणार नाही. मी त्याला माझ्या जवळ मिठी मारली. तेव्हा तो ढसाढसा रडू लागला. तो म्हणाला, भाऊ, तुला माहीत आहे, माझे वर्गमित्र, माझे मित्र मला जगू देणार नाहीत. मी नाटक बनणार आहे याची मलाही जाणीव होती. कळत नाही बाबा आमचा विचार का करत नाही. मी त्याला धीर दिला. तो खूप अस्वस्थ होता आणि रडत होता. मी त्याला म्हणालो, तू तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. मी सर्व काळजी घेईन. त्या दिवसात मी मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ होतो. प्राचीने मला विचारले, काय प्रकरण आहे? राहुल, तू माझ्याशी पूर्वीसारखा बोलत नाहीस. उदासही राहतोस. माझ्याकडे तिला सांगण्याचे कोणतेही कारण नव्हते आणि हे कारण मी प्राचीसोबत शेअर करणार नव्हतो. मी म्हणालो, काही घरगुती समस्या आहे. ती म्हणाली, मला सांग, काय प्रॉब्लेम आहे? मी म्हणालो, काही नाही. एक छोटीशी गोष्ट आहे जी प्रत्येक घरात घडते. मी मुद्दा टाळला, पण काही दिवसांनी तिने त्याबद्दल विचारायला सुरुवात केली. राहुल बोलू लागले, मला का कळत नाही की तुला दुसरी मुलगी आवडली आहे, कारण तुझे वागणे माझ्यापासून खूप बदलले आहे. मी आश्चर्याने प्राचीकडे पाहिलं. मी म्हणालो, तू वेडी झाली आहेस? असे काही नाही. ती म्हणाली, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे राहुल, म्हणून दुसऱ्या मुलीचा विचारही करू नकोस. मी म्हणालो, प्राची, मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो. काळजी करू नकोस. मी सर्व बाजूनी गोंधळून गेलो होतो. एका बाजूला समीर होता, जो दिवसभर घरी आला नव्हता. पप्पाशी काही बोललो तरी पप्पा माझे ऐकायला तयार नव्हते. मी आईला काही सांगितले तर ती अलगद रडू लागली. जर मुलाचा गर्भपात झाला तर माझ्या जीवाला धोका आहे, असे डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले आहे, असे तिचे म्हणणे आहे. आता सांगा, मी काय करू? मी दुहेरी संकटात आहे. मी स्वतः या वयात मुलाला जन्म देऊ इच्छित नाही. मला तुमच्या समस्या म्हणून दिसतात. मला तू बघतोस, पण मी असहाय्य आहे. मी माझ्या आईला काय सांगू? तीही असहाय्य होती.
3 महिने उलटले आणि आईचे शरीर बाहेर येऊ लागले. हे पाहून आम्हा तिघांनाही लाजेने मरावेसे वाटले. आईने काही चोरी किंवा काही पाप केले असेल म्हणून घरीच राहायचे आणि आम्हालाही आमच्या आईला 4 भिंतीत बंदिस्त करायचे होते. माझी आई गरोदर आहे याची किंचितही कल्पना बाहेरच्या लोकांना नसेल, पण त्या दिवसात प्राचीने माझ्यावर आणखी एक बॉम्ब फेक केली. ती म्हणाली, राहुल माझ्या वडिलांच्या मित्राच्या मुलाचे नाते माझ्यासाठी आले आहे आणि वडील या नात्यासाठी तयार आहेत. प्लीज तुझे नाते पाठव, तुझ्या आईवडिलांना माझ्या घरी आण. नाहीतर असे होऊ नये, माझ्या वडिलांनी माझे लग्न फिक्स करावे. या दिवसात माझी आई तिच्या 5व्या महिन्यात होती, त्यामुळे तिचे शरीर चांगले दिसू लागले होते. पाहणाऱ्या कोणालाही लगेच कळले की ती गरोदर आहे आणि अशा स्थितीत मी माझ्या आईला प्राचीच्या घरी घेऊन जाऊ शकत नाही. असो, वडिलांशी माझे बोलणे बंद झाले होते, कारण त्यांनी आता नोकरी सुरू केली होती. आईचा सर्व खर्च तिथेच भागवला जात होता. मी त्यांना प्राचीच्या नात्याबद्दल विचारले असते तर त्यांनी नकार दिला असता. माझ्या वडिलांना दोष द्या. त्यामुळे आजकाल मला कळत नाही की त्यांना बाप बनण्याची कसली आवड होती. त्यांना आनंद वाटत होता जणू ते पहिल्यांदाच बाप होत आहेत. अशा परिस्थितीत ते माझं नातेसंबंध आणि लग्न जुळवण्याचा विचार का करतील? मी म्हणालो, प्राची तू समजून घे. तुझ्या घरच्यांना समजावून सांग की आता मी तुझ्या घरी नात्याने येऊ शकत नाही. माझे बोलणे ऐकून ती रडू लागली. ती म्हणाली, राहुल जर तू काही दिवस संबंध आणले नाहीस तर माझे वडील माझे नाते दुसरीकडे फिक्स करतील. आणि मी खरं सांगते राहुल, मी विष प्राशन करून मरेन. हे ऐकून मी खूप अस्वस्थ झालो. प्राची रडत रडत ऑफिसमधून निघून गेली होती. मी डोकं धरून बसलो. हे मी समीरला सांगितल्यावर समीर म्हणाला की तू बाबांशी बोल आणि आईलाही प्राचीच्या घरी घेऊन जा. मी म्हणालो, तू आईची अवस्था पाहिली आहे. ती पाहिल्यावर सर्वांना कळेल की आईची काय अवस्था आहे. समीर म्हणाला, या प्रकरणावर काही उपाय नाही, तू ते सोड. लोक या गोष्टीबद्दल 4 दिवस बोलतील, टोमणे मारतील आणि हसतील, परंतु नंतर सर्व काही ठीक होईल. कदाचित समीरने हे मान्य केले असावे. तो परिस्थिती जुळवून घेत होता. मलाही वाटलं, जे काही होतंय ते होऊ दे. जे काही झाले त्यात आमचा हात नव्हता. मग आम्ही या प्रकरणावर आमचा जीव का उधळणार? रात्री आईबाबांशी प्राचीबद्दल बोललो. हे ऐकताच पप्पा अस्वस्थ झाले. ते म्हणाले, लग्नाचा विचार करण्याइतकी तुझी नोकरी अजून स्थिर झालेली नाही. आत्ताच लग्न करण्याची गरज नाही. मी म्हणालो, पप्पा तिचं दुसरीकडे लग्न झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. ते म्हणू लागले, या सगळ्या भावनिक गोष्टी आहेत. तुझ्या आईचीही प्रकृती सध्या ठीक नाही. आम्ही त्यांच्या घरी जाऊ शकत नाही. मी म्हणालो, आणि तुम्ही जे केले ते भावनावर आधारित नव्हते. आपण स्वतःबद्दल पहा. तुम्हाला फक्त तुमच्या आयुष्याची काळजी आहे. तुम्ही जे काही केले ते योग्य नव्हते. माझ्या या विषयावर ते म्हणाले, आता आयुष्यभर या गोष्टीबद्दल मला ठोमणे मारत राहशील का? मी म्हणालो, जे केले ते झाले. आम्ही हे मान्य केले आहे, पण तुम्हालाही आमच्याशी सहमत असावे लागेल. तुम्ही माझ्यासोबत प्राचीच्या घरी जाऊन तिचे नाते विचारा. माझ्या आईने माझे म्हणणे मान्य केले. पण जेव्हा आई आणि बाबा माझ्यासोबत प्राचीच्या घरी गेले तेव्हा प्रथम तिच्या आईवडिलांनी आमचे खूप चांगले स्वागत केले. पण जेव्हा प्राचीच्या आईने माझ्या आईच्या पोटाकडे बघितले त्यामुळे तिला काहीसे फारसे आश्चर्य वाटले. माझ्या आईसोबत बसून गप्पा मारताना त्यांनीही याची पुष्टी केली. आईनेही आडेवेडे घेत तिला सर्व काही सांगितले. त्यानंतर त्यांच्या कपाळावरचे लोळ अगदी गडद झाल्यासारखे वाटले. आम्ही परत आलो आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेल्यावर प्राची रागवली. ती म्हणाली, राहुल तू मला हे का सांगितले नाहीस? माझ्या आईवडिलांसमोर मला किती लाज वाटली माहीत आहे का? माझी आई म्हणाली की मुलाची आई अद्याप मुलांना जन्म देण्यापासून मुक्त झालेली नाही. लग्नानंतर नणंदेची आणि भावाची काळजी घ्यावी लागेल. हे समोर आले. मूल होण्यासाठी वय किती? मी म्हणालो, प्राची माझ्या मानसिक समस्येचे हे कारण होते. प्राची म्हणू लागली की तुझ्या आईवडिलांनी अजिबात चांगले केले नाही. मी म्हणालो, त्यांना सोड, आपण स्वतःचा विचार केला पाहिजे. असे म्हणत मी तिचा हात धरला, पण तिने अचानक हात सोडला आणि विचारले, वेडा झाला आहेस का? मी माझ्या मंडळात माझी चेष्टा करू शकत नाही. लोक मला इतक्या गोष्टी सांगतील की त्याला मर्यादा नाही. मला माफ कर राहुल, मी तुझ्यावर प्रेम करते, पण मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. मी या वातावरणाशी जुळवून घेऊ शकत नाही. उघड लोकांची गोष्ट. उद्या आमचा मुलगा काका आतूपेक्षा फक्त 2 वर्षांनी लहान असेल का? किती लाजिरवाणे आहे. मी अशा वातावरणात राहू शकत नाही. मी अस्वस्थपणे म्हणालो, प्राची माझे तुझ्यावर प्रेम आहे. देवासाठी असे हार म्हणू नकोस. माझे डोळे ओले होते, पण ती गेली होती. दुसऱ्या दिवशी तिने मिठाईचा डबा सर्व सहकाऱ्यांसमोर ठेवला होता. तिचे नाते तिच्या वडिलांच्या मित्राच्या मुलाशी निश्चित झाले आणि मला वेळ लागेल असे वाटले. माझ्या वडिलांमुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले, पण कदाचित ही फक्त सुरुवात होती. घरी पोहोचलो तेव्हा समीर खूप अस्वस्थ झाला होता. राहुल म्हणाला, भाई हार्दिक खोलीत बंद आहे आणि मी बराच वेळ दरवाजा वाजवतोय, पण तो उघडत नाहीये. मी म्हटलं, का काय झालं?
तो म्हणाला, मला माहीत नाही. तो कॉलेजमधून आला होता. तो खूप रागावला होता. त्याने बॅग फेकली आणि खोलीत गेला. तेव्हापासून मी दाद वाजवून थकलो असून तो दरवाजा उघडत नाही. मी म्हणालो, आई बाबा कुठे आहेत? तो म्हणाला की ते डॉक्टरकडे गेले आहे. मी माझी बॅग बाजूला ठेवली आणि हार्दिकच्या खोलीचा दरवाजा वाजवू लागलो. पण हार्दिक दरवाजा उघडत नव्हता. आम्ही दोघांनी मिळून जोरात ढकलले. पण दार उघडताच हार्दिकला बघून आम्ही जीवाला घाबरलो. तो बेडवर तोंड करून पडला होता. एक हात जमिनीवर लटकला होता आणि त्यातून रक्त वाहत होते. त्याची नस कापली होती. आम्ही दोघे भाऊ भान हरपलो होतो. त्याची प्रकृती पाहून त्याला तात्काळ रुग्णालयात नेणाऱ्या डॉक्टरांनी सुरुवातीला ही पोलीस केस असल्याचे सांगत उपचार करण्यास नकार दिला. मोठ्या कष्टाने आम्ही पैसे दिले आणि डॉक्टरांना उपचारासाठी तयार केले. दोन्ही रक्ताच्या बाटल्या आम्ही भावानी दिल्या होत्या. मग कुठेतरी हार्दिक धोक्याबाहेर होता. तो शुद्धीवर आल्यावर आम्ही त्याला कारण विचारले आणि तो रडू लागला. तो म्हणाला, भाऊ, ज्याची भीती वाटत होती तेच होत आहे. माझे मित्र माझी चेष्टा करतात. ते म्हणतात, तुझा धाकटा भाऊ किंवा तुझी धाकटी बहीण किती महिन्याने येईल? तुझ्या आईचा कोणता महिना आहे? बरं सांग, काय नाव ठेवशील? कधी म्हणतात, त्याला आपल्या मांडीवर घेऊन आमच्याकडे आण. तर कधी म्हणतात, तुझ्या आईला विचार, ती पुढच्या मुलाला कधी जन्म देणार? अशा गोष्टी ऐकून मला कंटाळा आला आहे. ते माझ्यावर हसतात, माझी चेष्टा करतात. म्हणतात की तुझी आई म्हातारपणी ही तारून असलेली म्हातारी घोडी, लाल ब्रिदलसारखीच अवस्था आहे. कुणी म्हणतं, असं कर, आईच्या अवस्थेचा व्हिडिओ बनव आणि सोशल मीडियावर टाक, व्हायरल होईल, तुम्ही खूप पैसे कमवाल. त्याने या सगळ्या गोष्टी मनावर घेतल्या असतील. त्यामुळेच मला आत्महत्या करायची होती, असे तो म्हणाला. मी अशा गोष्टी ऐकत नाही. मला वडिलांचे फोन येऊ लागले. तुम्ही तिघे कुठे आहात? मी म्हणालो, आम्हाला तुमच्या कृतीचा त्रास होत आहे. पप्पा, हार्दिकने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याची नस कापली आहे. हे ऐकून पप्पा एकदम घाबरले. धावत दवाखान्यात आले. माझी आईही रडत होती, हार्दिकला मिठी मारून. पप्पाही काळजीत होते. मी म्हणालो, पप्पा, या सर्व गोष्टींचा परिणाम तुम्ही पाहिला आहे. प्राचीने माझ्याशी लग्न करण्यास नकार दिला. हार्दिकने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. उद्या समीरसुद्धा असेच काहीतरी करेल. पण तुम्हाला काही फरक पडत नाही. पप्पा, तुम्हाला परवा नाही. आमचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. पण तुम्हाला फक्त मूल हवे आहे. माझी आई म्हणू लागली की तुम्ही सर्वांनी निश्चित राहा. या मुलाचा जन्म होताच मी गळा दाबून टाकीन. ती वेडी झाली होती. महिला माझी चेष्टा करतात. परिसरातील महिलांनी माझे जगणे कठीण केले आहे, असे ती म्हणाली. ती म्हणते, या वयात तुला काय वाटलं? पण हे सर्व माझ्या नियंत्रणात नव्हते. माझ्या हातात असते तर मी हे कधीच केले नसते. मी स्वतः तुझ्या वडिलांना सांगत होते की मी मेले तर मला मरू द्या, पण या मुलाला माझ्या शरीरातून काढून टाका. समाज हे कधीही मान्य करणार नाही. ते मला जगासमोर आश्चर्यचकित करेल. जणू पती पत्नीने मोठे पाप केले आहे. या मुलाला टोमणे मारतील, मग त्याला टोमणे मारून मारेल. या मुलाला मरायलाच हवे. माझी आई रडायला लागली आणि तिच्या पोटावर जोरात थाप मारायला लागली. ती म्हणाली, ज्याने माझ्या मुलाचे जीवन या जगात येण्याआधीच नरक बनवले आहे, त्याला मी आताच मारून टाकीन. उद्या त्याचा जन्म होईल. इतर कोणत्या समस्या निर्माण होतील कोणास ठाऊक. माझी आई स्वतःला खूप त्रास देत होती. पप्पा पुढे येऊन थांबले नाहीत तर गप्प राहिले. त्यांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी लगेच पुढे सरकलो. माझी आई रडत होती. मी माझ्या आईला सोबत घेतले. तिने मला मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागली. ती म्हणाली, मी खूप धीर धरला आहे. आता मी थकले आहे. देव न करो मी मरावे आणि माझ्यासोबत हे मुलंही मरेल. निदान तुमचे जीवन सुकर होईल. मी म्हणालो, नाही आई, तुझी चूक नाही. दोष आपल्या समाजाचा, लहान आणि गरीब विचारांचा आहे. कदाचित आपणच चुकत आहोत. आम्ही तुला समाजाच्या दृष्टिकोनातून पाहिले, पण आता आम्हाला लोकांची पर्वा नाही. लोक आम्हाला कोणत्याही परिस्थितीत जगू देत नाही. मला माझ्या आईची काळजी घ्यावी लागली. माझ्या बोलण्याने आईला थोडा दिलासा मिळाला. आम्ही सगळे घरी आलो आणि आयुष्य नेहमीप्रमाणे सुरू झाले. काही महिन्यानंतर आमच्या धाकट्या बहिणीचा जन्म झाला आणि आमच्या बहिणीकडून पहिल्यांदाच ऐकून आमच्या हृदयात खरा आनंद झाला. त्या मुलाबद्दल जो आजपर्यंत आपल्या हृदयात भावना निर्माण करू शकला नाही, परंतु तिचा जन्म होताच आपले हृदय प्रेमाने कसे फुलले ते मला माहीत नाही. आम्ही तिघेही खूप हतबल होतो. आमच्या लहान बहिणीला आमच्या मांडीत उचलण्यासाठी आम्ही तिघांनीही तिला आमच्या मांडीवर घेतले. ती खूप निरागस आणि गोंडस बावली होती. आईची अवस्था खूप वाईट होती, कारण ती खूप म्हातारी होती. म्हणून आम्ही तिची खूप सेवा केली. तिला जास्त प्रेम दिले आणि बहिणीलाही प्रेम दिले. लहान बहिणी मिळाल्यावर आता आमचं कुटुंब पूर्ण झालं आहे असे वाटते. बहिणीची उणीव आम्हाला खूप दिवसापासून जाणवत होती, पण काळाच्या ओघात आम्ही हे सत्य विसरलो. पण या वयात देव आमची इच्छा पूर्ण करेल हे आम्हाला माहीत नव्हते. पण काही असलं तरी आम्ही तिघेही भाऊ खूप खुश होतो. जेव्हा मी माझ्या बहिणीला माझ्या मांडीवर घेऊन बाहेर आलो, तेव्हा लोक माझ्यावर हसायचे. या वयात धाकट्या बहिणीला मांडीवर घेऊन हिंडत असतो. लग्न झालं तर आपलं मुलंही असंच घेऊन फिर, असं म्हटलं होतं. तुमच्या पालकांनी लाजेने तोंड लपवावे.
मी म्हणालो, हो मग काय, देवाची इच्छा आहे. देवाने ही लक्ष्मी माझ्या आईवडिलांना दिली आहे, मग आम्ही त्यांचे आभार का मानू नये? माझ्या आईवडिलांनी असे काही पाप केले आहे का की त्यांनी तोंड लपवावे? माझ्या बोथट उत्तराने लोकांची तोंडे आता बंद व्हायला लागली होती. जर आपण हे आधी केले असते तर गोष्टी इतक्या वाईट झाल्या नसत्या. प्राचीचे माझ्यावर खरे प्रेम असते तर तिने मला साथ दिली असती, पण तिला लोकांची काळजी होती. काही वर्षांनी आईच्या इच्छेनुसार माझे लग्न झाले आणि सुनेना खूप छान होती. तिने माझे संपूर्ण घर सांभाळले. माझ्या धाकट्या बहिणीसोबतही ती खूप प्रेमाने राहायची. आईला कधी टोमणाही मारला नाही. आम्हाला पाठिंबा देणारे बहुधा असेच असतात. समाजाच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या घडामोडीकडे बघू नये. लोकांचे म्हणणे ऐकून आपण बेकायदेशीर नाते आणि वैद्यमूल स्वीकारण्यास नकार देऊ नये, कारण हे सर्व देवाच्या हातात आहे, मानवाच्या हातात नाही. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.